लोकतंत्र सेनानी संघ नांदेड यांच्या वतीने विष्णुपुरी येथील सहयोग कॅम्पसमध्ये आणीबाणीचा काळा दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यावेळी प्रमुख वक्ते इंद्रजीत सिंग बैस यांनी 25 जून 1975 हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस असल्याचं सांगत आणीबाणी हा केवळ राजकीय संघर्ष नव्हता तर लोकशाही रक्षणाचा लढा होता असं प्रतिपादन केलंय। कार्यक्रमाला भाजप नांदेड दक्षिणचे अध्यक्ष संकुतराव हंबर्डे, नांदेड उत्तरचे अध्यक्ष किशोर देशमुख, सहकार भारतीच्या महिला अध्यक्षा सीमा अतनुरकर, दत्तात्रय देबडरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। जालना तालुक्यातील हतवन ते वडीवाडी या रस्त्यावर महावितरणाचा विद्युत खांब आडवा पडल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांसमोर गंभीर धोका निर्माण झालाय। रस्त्यावरच खांब पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली, चारचाकी वाहनं, बैलगाड्या आणि शेतकऱ्यांची ये-जा अडचणीत झाली। हा विद्युत वाहिनीमध्ये वीज प्रवाह सुरू आहे की बंद आहे याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती नसल्याने अपघाताची भीती व्यक्त केली जाते। स्थानिकांनी तातडीने खांब हटवून दुरुस्ती करण्याची मागणी केली। दुर्लक्ष झाल्यास कोणत्याही दुर्घटनेला महावितरण जबाबदार राहील असा इशाराही देण्यात आलाय। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ठराव दाखल करण्यात येतोय। हे कोणतेही शक्ती प्रदर्शन नसल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलंय। सुमारे 2000 ठराव आमच्याकडे आहेत। प्रत्येक पक्ष आपापले ठराव दाखल करत असल्याचं त्यांनी सांगितलंय। मुश्रीफ म्हणाले की गेल्या 5 वर्षात गोकुळनं दूध उत्पादकांना चांगला दर दिला, मुंबई पुणे बाजारपेठेत विस्तार केला, तसंच सौर ऊर्जा प्रकल्पासह अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले। राष्ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्य आघाडी एकत्र असल्याचंही त्यांनी नमूद केलंय। तुकाराम मुंडे यांच्या बदलीबाबत कोणताही प्रश्न नसल्याचं सांगत ते इच्छित असतील तोपर्यंत पदावर राहतील असं मुश्रीफ म्हणाले। तसंच झेडपी सदस्यांच्या दाखल्या प्रकरणी उच्च न्यायालयात जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। दूध संघाची निवडणूक आता आहे। आता यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार दादा गटाच्या वतीनं आज आम्ही सगळ्या जिल्ह्यातील आमच्या नेते मंडळीच्या सभेत आम्ही ठराव दाखल करणार आहोत। आणि वाटते काही शक्ती प्रदर्शन नाही, परंतु प्रत्येक पक्ष वेगवेगळे आपले शक्ती प्रदर्शन करणार आहे, म्हणून आज आम्ही हा प्रयत्न केलेला आहे। एकूण किती ठराव आता मी संख्या वाचून दाखवतोय तुम्हाला। मला वाटते 2000च्या वरती आपले ठराव असतील। महायुती म्हणून तुम्ही निवडणूक लढवणार आहात, असं असताना एकत्रितपणे महायुतीचे ठराव त्यांच्या पक्षाचे वेगवेगळे ते करणार आहेत। त्यांना आपल्या जागा वाढवून घेण्यासाठी ते प्रयत्न करतायत। पण याच ठिकाणी संदेश पाटील यांनी देखील एक होर्डिंग लावलेला आहे की आपण 5 वर्षांमध्ये किती दूध दर वाढवून दिलेला आहे आणि गोकुळ टिकवण्यासाठी गेल्या वेळेला आम्ही आणि काँग्रेसचे बंटी पाटील आम्ही एकत्र होतो। आता त्यातले 3 घटक आम्ही एकत्र आहोत। एक राष्ट्रवादी अजित पवार गट, एक जनसुराज आणि एक शिवसेना शिंदे गट। आणि त्यामध्ये 5 वर्ष, 2 वर्ष विश्वास आबाजी होते ते शिंदे गटाचे होते, 2 वर्ष अरुणराव डोंगरे होते ते राष्ट्रवादीचे होते, आणि 1 वर्ष माझा मुलगा नवीन मुश्रीफ हा राष्ट्रवादी होता। म्हणजे 5ही वर्ष शिंदे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत। त्यामुळे आमच्या काळामध्ये आम्ही 16 रुपये गाईला, म्हशीला 10 रुपये आणि ह्याला गाईला एवढा दुधाचा दर दिलेला आहे। आणि फार मोठं 5 वर्षात अतिशय उत्कृष्ट काम म्हणजे मुंबईची विस्तारवाढ असेल, पुण्याची विस्तारवाढ असेल, करमाळ्यामध्ये विजेचा सोलरचा प्रकल्प असेल, सर्व उपपदार्थाची निर्मिती करण्याचा असेल, आणि मला डिबेंचरच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये संस्थेच्या ठेवी ठेवण्याचं काम असेल, एक अतिशय ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतलेला आहे। खरं तर गोकुळ टिकवूया म्हटलेलं आहे, हे फक्त तुमच्यासाठी एक मैत्रीचा हात आणि ही सगळी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सगळं नाही, ठीक आहे, त्यांचे काय प्रयत्न आहे मला माहिती नाही, परंतु आज आपण युती म्हणून आपण पुढे जाणार आहोत। महायुतीच्या व्यतिरिक्त जे काही घटक आहेत, मग सत्यजित आबा असतील किंवा नंदाताई असतील, ते स्वतंत्रपणे आपला ठराव दाखल करतायत। नाही, नंदाताई आमच्या बाबुळकर आमच्या बरोबर आहेत, त्यांनी आमचे लोक आज इकडे आपले पाठवले। स्वतंत्रपणे ठराव दाखल करणार आज पक्की यादी होऊ दे, पक्की यादी झाल्यानंतर आपण याच्या विषयावर यड्रावकर आपल्या सोबत आहेत की शिवसेनेसोबत? नाही, राजेंद्र पाटील यड्रावकरांची जी मंडळी आणि आम्ही एकत्र असल्यामुळं सगळे मतदार आमच्याबरोबर आहेत। अध्यक्ष आमच्यावर जे नेते स्वतंत्रपणे ठराव दाखल करणार आहेत त्यांच्याशी संपर्क आज काय नंतर बघा आता
विलास घुले हत्या प्रकरण अत्यंत दुर्दैवी असून या घटनेमुळे बीड जिल्ह्याच्या प्रतिमेला काळिमा फासला गेल्याची प्रतिक्रिया माजी खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केली. पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचं त्यांनी सांगितलंय. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली असून निष्पक्ष चौकशी होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसंच या प्रकरणात पोलिसांकडून दिरंगाई झाल्याचा आरोपही त्यांनी केलाय. लोकशाहीत प्रत्येकाला न्याय मिळालाच पाहिजे. पीडित कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर आम्हीही आंदोलन करू असा इशारा डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी दिलाय. यंत्रणांच्या कामामध्ये हस्तक्षेप करण्याचा मला अधिकार नाही. मला जिल्ह्याची लेक म्हणून या कुटुंबाविषयी संवेदना आहे. त्याबद्दल न्याय मिळावा कुटुंबाला हे मागण्याची मला मुभा आहे आणि लोकशाहीमध्ये जर तो न्याय मिळत नसेल तर त्याच्या विरुद्ध आंदोलन करण्याचाही माझा अधिकार कोणी काढून घेऊ शकत नाही. आणि कोणाचं नाव आलं पाहिजे, घेतलं पाहिजे, नाही घेतलं पाहिजे, हे टेक्निकॅलिटी जी आहे या विषयाची त्याच्याशी संबंधित समिती निश्चितच त्याच्यावरती योग्य कारवाई करेल. समिती योग्य कारवाई करत नाही असं जर आढळलं तर मग मात्र आम्ही पूर्ण ताकदीनिशी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरू. एवढंच मी कुटुंबाला सांगते. सातत्याने बीड जिल्ह्यामध्ये ज्या क्राईमच्या घटना आहेत ते वाढताना दिसत आहेत. कुठंतरी त्या थांबल्या पाहिजे. याच्यासाठी काय आव्हान असणार आहे? आव्हान करण्याची गरज तर आहेच आहे. आता ज्यावेळी मी खासदार होते त्यावेळी काही प्रमाणामध्ये करोनाच्या काळानंतर थोडं गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं असं जेव्हा जाणवलं त्यावेळी मी जाऊन एसपींची भेट घेतली. मी त्यांना सांगितलं की आमचे कार्यकर्ते पोलीस मित्र म्हणून तुम्हाला गावोगावी सहकार्य करतील. जर तुमचा स्टाफ कमी पडत असेल तर आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला मदत करू. हे मी त्यावेळी माझ्या हातात काही ताकद होती म्हणून मी माझ्यातर्फे मदत केली. आज जर बीड जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा बोजावारा उडत असेल तर त्याच्यामध्ये निश्चितच पोलीस प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं आहे आणि सर्वसामान्य माणसाला त्यांच्या मूलभूत हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ नये एवढं त्यांनी बघावं. वेळ आलीच तर आम्ही आहेच त्यांच्या खांद्याला खांदा देऊ. खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांविषयी केलेल्या कथित वक्तव्याच्या निषेधार्थ सोलापूर श्रमिक पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि डिजिटल मीडिया पत्रकार असोसिएशनच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आलं. यावेळी पत्रकारांनी संबंधित वक्तव्याचा निषेध करत पत्रकारांबाबत वापरण्यात आलेली भाषा ही आक्षेपार्ह असून ती लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा अपमान करणारी असल्याचा आरोप केलाय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संजय दिना पाटील यांच्यावर योग्य कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली. पत्रकारांच्या सन्मानासाठीचा लढा सुरूच राहील असा इशाराही यावेळी देण्यात आलाय. पत्रकारांच्या बाबतीत महायुतीचं सरकार अतिशय संवेदनशील आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दुसऱ्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुमित्राताई पवार हे तिन्ही नेते पत्रकारांचे विविध प्रश्न मांडून पत्रकारांनी मांडलेले विविध प्रश्न अतिशय तन्मयतेने ते सोडवताना दिसतात. राज्यातील पेन्शनचा प्रश्न असो, ॲक्रेडिशनचा प्रश्न असो, घरांचा प्रश्न असो, या तिन्ही नेत्यांकडून या प्रश्नाची सोडवणूक होते. असं असताना गेल्या 4 दिवसापूर्वी शिवसेना उभाटातून शिंदे सेनेत दाखल झालेले संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली, मानहानिकारक शब्द वापरले. या घटनेचा सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आम्ही निषेध करतो. यापुढे अशा घटना होऊ नये यासाठी सरकारने अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींवर वेळीच पायबंद घालावा अशी मागणी या निमित्ताने आम्ही करतो.